चला, एखादी वस्तू जेव्हा द्रवावर तरंगते आणि जेव्हा ती त्यात बुडते, तेव्हा विस्थापित झालेल्या द्रवाचं प्रमाण कसं काढायचं, हे पाहण्यासाठी आपण काही उदाहरणं सोडवूया. ठीक आहे? हे आहे आपलं पहिलं उदाहरण. 30 ग्राम वस्तुमान आणि 40 सेंटीमीटर क्यूब आकारमान असलेली वस्तू पाण्यात टाकलेली आहे. पाण्याची घनता 1 ग्राम प्रति सेंटीमीटर क्यूब असल्यास विस्थापित पाण्याचं वस्तुमान काढा. चला, आधी आपण ही परिस्थिती आकृती काढून समजून घेऊया आणि मग ती कशी सोडवायची ते पाहूया. तर इथे आपण एक बादली काढली आहे ज्याच्यात पाणी आहे. तर आपल्याला 30 ग्राम वस्तुमान असलेली एक वस्तू दिलेली आहे. आपण एक अशी वस्तू समजा काढली. कल्पना करा की हा एक दगड आहे. जर का ही वस्तू किंवा हा दगड आपण पाण्यात टाकला आणि तो असा आपण पाण्यात टाकल्यावर असा तरंगतोय असं आपल्याला जर का दिलेलं असेल, तर आपल्याला त्याचं वस्तुमान माहिती आहे, आकारमान माहिती आहे आणि किती पाणी विस्थापित झालं त्याचं आपल्याला वस्तुमान काढायचं आहे. आता याचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू कोणत्याही द्रवामध्ये किंवा त्या बाबतीत वायूत टाकता, तेव्हा ती वस्तू जशी जशी बुडते तसे तसे त्या वस्तूला जागा करण्यासाठी थोडा द्रव बाजूला सरकला जातो किंवा सरकावा लागतो, बरोबर? तर जो द्रव बाजूला जातो त्याला आपण विस्थापित पाणी किंवा विस्थापित द्रव असं म्हणतो. आणि नक्कीच तो द्रव इकडे येतो, असा बाजूला येतो आणि पाण्याची पातळी वाढवतो. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू बुडवता तेव्हा पाण्याची पातळी वाढते, वर येते, कारण पाणी विस्थापित होत असतं. आणि आपल्याला त्या विस्थापित पाण्याचं वस्तुमान किती आहे हे काढायला सांगितलेलं आहे. आणि आपल्याला हेच शोधायचं आहे. तर आपल्याला काय काय दिलं आहे परत एकदा? आपल्याला वस्तुमान दिलेलं आहे, आकारमान दिलेलं आहे आणि आपल्याला पाण्याची घनतासुद्धा दिलेली आहे, जी 1 ग्राम प्रति सेंटीमीटर क्यूब आहे. आता घनतेच्या जागी आपण हा रो वापरला आहे आणि रो डब्ल्यू म्हणजे वॉटरसाठी डब्ल्यू वापरला, तर रो डब्ल्यू म्हणजे पाण्याची घनता. आणि आपल्याला विस्थापित पाण्याचं वस्तुमान काढायचं आहे, तर त्याला आपण MW म्हणू नंतर. आता आपण हे कसं करणार? आपण हे कसं शोधणार बरं? सर्वात आधी ती किंमत आपली वस्तू तरंगते आहे की बुडते आहे यावर अवलंबून असते, बरोबर? याचा विचार करा. जर आपली वस्तू अशी तरंगत असेल, समजा आत्ता जशी दाखवली आहे तशीच, तर वस्तूचा फक्त थोडासाच भाग बुडालेला दिसतोय आपल्याला. त्याच्यामुळे फक्त थोडंच पाणी विस्थापित होईल, बरोबर? आणि मग आपल्याला एक लहानच किंमत मिळेल या पाण्याच्या वस्तुमानाची. पण जर का ही वस्तू जास्ती बुडाली किंवा संपूर्ण बुडाली, तर त्याचा अर्थ खूप जास्ती पाणी विस्थापित झालं असेल. त्याच्यामुळे ही वस्तुमानाची किंमत जास्ती असेल. त्यामुळे मला वाटतं की आपण सर्वात आधी ही वस्तू तरंगणार आहे की बुडणार आहे हे काढणं किंवा शोधणं आवश्यक आहे. आणि मग हे कसं काढायचं याचा विचार करूया, बरोबर? ही वस्तू तरंगणार की बुडणार हे आपण कसं ठरवायचं? आपण आधी हे पाहिलंय की तरंगण्याची अट अशी आहे की वस्तूची घनता ही द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असली पाहिजे. या उदाहरणात पाण्याच्या घनतेपेक्षा. त्यामुळे जर या दगडाची घनता पाण्यापेक्षा कमी असेल तर तो तरंगेल. जर त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असेल तर तो बुडेल. आणि तसं पाहता आपण घनता कशी काढतो? आपण वस्तुमानाला आकारमानाने भागून घनता काढतो. आणि याबद्दल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये खूप चर्चा केलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला या गोष्टी काय आहेत याबद्दल अधिक स्पष्टता हवी असेल तर घनता आणि तरंगण्याच्या अटींवरील ते व्हिडिओ पुन्हा जाऊन पाहणं एक चांगली गोष्ट आहे. तर आपली पहिली पायरी म्हणजे वस्तूची म्हणजे आपल्या दगडाची घनता किती आहे ते काढणे आणि तो तरंगणार आहे की बुडणार आहे ते शोधणे. आपल्याला दगडाचे वस्तुमान माहिती आहे. आपल्याला दगडाचे आकारमान सुद्धा माहिती आहे. तर तुम्ही दगडाची घनता काढू शकता का? आणि तो तरंगणार की बुडणार हे तपासू शकता का? चला तर आपण हे सोडवूया. तर आपल्या वस्तूची घनता असणार आहे तिचे वस्तुमान भागिले तिचे आकारमान. त्यामुळे ते 30 ग्राम भागिले 40 सेंटीमीटरचा घन म्हणजे 40 सेंटीमीटर क्यूब्ड असेल. शून्य रद्द होतील आणि उरेल 3/4 म्हणजेच 0.75 ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन. याचा अर्थ आपल्या वस्तूची घनता 0.75 किंवा 0.75 ग्राम्स प्रति सेंटीमीटरचा घन आहे. आणि पाण्याची घनता 1 ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन असते. म्हणजे वस्तूची घनता पाण्यापेक्षा कमी आहे. याचा अर्थ तरंगण्याची अट पूर्ण झालेली आहे आणि आपली वस्तू तरंगणार आहे. आणि जर का तो असा तरंगणार असेल तर मग पुढचा प्रश्न आहे की आपण विस्थापित पाण्याचं वस्तुमान कसं काढायचं? या उदाहरणात इतकं पाणी विस्थापित होणार आहे बघा. जेवढा दगड बुडाला तेवढंच पाणी विस्थापित होईल. त्याच्यामुळे या चित्रात दाखवल्याप्रमाणे पाणी विस्थापित होईल. एवढंच पाणी वर सरकेल. आपण तेवढं पाणी घेतलं आणि बाजूला ठेवलं. आता आपल्याला या पाण्याचं वस्तुमान किती आहे ते काढायचं आहे. आता आपण ते कसं शोधणार? यासाठी आपण आर्किमिडीजचं तत्त्व वापरू शकतो. आर्किमिडीजचं तत्त्व असं सांगतं की जेव्हा कोणतीही वस्तू द्रवात बुडवली जाते तेव्हा तिच्यावर वरच्या दिशेने एक बल कार्य करतं. आणि मी हा रंग वापरतो. या वरच्या दिशेने कार्य करणाऱ्या बलाला प्लावक बल म्हणतात. आणि हे बल या विस्थापित द्रवाच्या वजनाइतकं असतं. त्यामुळे या विस्थापित द्रवाचं वजन जे काही असेल ते वजन प्लावक बलाएवढं असतं. याचा अर्थ असा की जर मी जास्त द्रव विस्थापित केला तर त्याचं वजन जास्त असेल आणि त्यामुळे प्लावक बल वाढेल. हेच आर्किमिडीजचं तत्त्व आहे. ठीक आहे.
आता याचा काय उपयोग? या दगडावर कार्य करणाऱ्या बलांचा विचार करा. द्रवाच्या वजनामुळे म्हणजेच प्लावक बलामुळे तो वर ढकलला गेलेला आहे. पण गुरुत्वाकर्षणामुळे तो त्याच्या स्वतःच्या वजनाने खालीही ढकलला जातोय. तर हे दगडाचं वजन आहे, जे आपल्याला पिवळ्या रंगात दिसतंय. आणि हे प्लावक बल आहे, जे विस्थापित द्रवाच्या वजनाइतकं आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपला दगड तरंगतोय, आणि जर दगड तरंगत असेल आणि तिथेच स्थिर असेल, तर आपण या दोन बलांबद्दल काय सांगू शकतो? की दोन्ही बले एकमेकांसमान असली पाहिजे. बरोबर? कारण एक बल जर का दुसऱ्या बलापेक्षा मोठं असतं तर दगड वर आलाच नसता. जर खालचे बल मोठे असते तर दगड बुडाला असता. त्यामुळे ही दोन्ही बले अगदी समान असली पाहिजेत. याचा अर्थ या दगडाचं वजन विस्थापित द्रवाच्या वजनाइतकं असलं पाहिजे. आणि जर का आपण ते लिहून ठेवलं तर आपल्याला मिळेल वस्तूचं वजन, जे विस्थापित द्रवाच्या बलाइतकं आहे. आणि त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की दगडाचं वस्तुमान म्हणजेच वस्तूचं वस्तुमान हे पाण्याच्या वस्तुमानाइतकं असलं पाहिजे. आणि दगडाचं वस्तुमान हे 30 ग्राम असल्यामुळे विस्थापित पाण्याचं वस्तुमान सुद्धा 30 ग्राम इतकं असलं पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा वस्तू तरंगतात तेव्हा याचा अर्थ विस्थापित द्रवाचं वस्तुमान वस्तूच्या वस्तुमाना इतकं असलं पाहिजे असा होतो. पुन्हा एकदा, याचं कारण असं की वस्तू स्थिर आहे आणि दोन्ही वजनं एकमेकांना समान असली पाहिजेत. पण आता जर का वस्तू बुडत असेल, त्याच्यासाठी काय? त्यासाठी आपण आणखी एक उदाहरण सोडवूया. तर हे दुसरं उदाहरण आहे. आणि या दुसऱ्या उदाहरणात फरक फक्त एवढाच आहे की दगडाचं वस्तुमान आणि दगडाचं आकारमान बदललेलं आहे. बाकी सर्व समान आहे. तर हा आपण दगड घेतला आणि तो पाण्यात टाकलेला आहे, आणि तो दगड आता बुडतोय म्हणून मी असा मध्ये दाखवला. त्याच्यामुळे विस्थापित पाण्याचं सुद्धा वस्तुमान बदलणार आहे. दगडाचं वस्तुमान आणि आकारमान बदललं असल्यामुळे आपल्याकडे एक पूर्णपणे वेगळा दगड आहे. त्या दगडाचं वस्तुमान 50 ग्राम आहे आणि आकारमान 10 सेंटीमीटरचा घन आहे. आता जर का आपल्याला दगडाची घनता काढायची असेल, जी मला वाटतं तुम्ही सहज काढू शकाल, त्याच्यामुळे आपण ती इथे थेट लिहू शकतो. रोह वस्तू म्हणजे या दगडाची घनता, जी 50 ग्राम भागिले त्याचं आकारमान जे 10 सेंटीमीटरचा घन आहे, ते येईल 5 ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन. याचा अर्थ यावेळी वस्तूची घनता पाण्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तरंगण्याची अट पूर्ण होत नाही आणि वस्तू बुडणार. त्यामुळे जर मी ती वस्तू पाण्यात टाकली तर ती बुडेल हे नक्कीच, आणि परिणामी ती तितकंच पाणी विस्थापित करेल. त्यामुळे इथे जेवढं पाणी असेल, जे आपल्याला इथे दिसतंय, तेवढं बाजूला जाईल. पण आता आम्ही आधीसारखंच करू शकतो का? आपण असं म्हणू शकतो का की दगडाला प्लावक बलानी वर ढकललं जात आहे, आणि जे विस्थापित द्रवाच्या वजनाइतकं आहे, आणि तो स्वतःच्या वजनाने खाली ढकलला जातोय, आणि दोन्ही बले संतुलित आहेत. त्यामुळे त्यांची वजने समान असली पाहिजेत आणि वस्तुमानही समान असलं पाहिजे. असं मी आधीसारखं करू शकतो का? नाही, मी तसं करू शकत नाही. का? याचा विचार तुम्ही करू शकता. आणि हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. आता आधीच्या उदाहरणात वस्तू तरंगत होती, ती स्थिर होती आणि म्हणूनच बलं संतुलित होती. प्लावक बल वजनाला संतुलित करत होतं आणि म्हणूनच दोघांचं वजन समान होतं. पण यावेळी वस्तू बुडलेली आहे, आणि जर ती बुडत असेल, आता ती बुडते असं दाखवतोय आपण, तर ती वेगाने खाली जाते, आणि याचाच अर्थ बले संतुलित नाहीत. हे समजलं का? ती बुडते आहे आणि म्हणून प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असणार. अन्यथा ती कधी बुडालीच नसती, नाही का? तिथेच राहिली असती. म्हणून प्लावक बल वजनापेक्षा कमी आहे, आणि त्यामुळे विस्थापित द्रवाचं वजन दगडाच्या वजनापेक्षा कमी असेल. त्यामुळे द्रवाचं वस्तुमान दगडाच्या वस्तुमानापेक्षा कमी असेल. दगडाचं वस्तुमान 50 ग्राम्स आहे, यावेळी विस्थापित पाण्याचं वस्तुमान 50 ग्राम्स नसेल, ते त्यापेक्षा कमी असेल. आता तुम्हाला हे समजलं का? ठीक आहे. मग यावेळी आपण ते कसं काढायचं? आपण काय करायचं? कारण बलं तर समान नाहीत, मी त्यांना समान करू शकत नाही. मग यावेळी काय करायचं? तर यावेळी मी इथे लिहितो की आपली वस्तू पूर्णपणे बुडालेली असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की विस्थापित द्रवाचं आकारमान दगडाच्या आकारमाना एवढं असलं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणजेच वस्तू पूर्ण बुडालेली असल्यामुळे आपल्याला संपूर्ण वस्तूला जागा करण्यासाठी पाणी बाजूला सरकवावं लागेल. त्यामुळे त्या दगडाचं जे काही आकारमान आहे, तेवढंच पाणी त्याला जागा करण्यासाठी बाजूला गेलं असेल. त्यामुळे आता मला नक्कीच माहिती आहे की मला द्रवाचं वस्तुमान माहिती नाही, पण मला विस्थापित द्रवाचं आकारमान माहिती आहे. जे दगडाच्या आकारमाना इतकं, म्हणजेच 10 सेंटीमीटर क्यूब्ड, म्हणजेच 10 सेंटीमीटरचा घन इतकं असलं पाहिजे. आणि आता मला आकारमान माहिती आहे, मला पाण्याची घनता माहिती आहे. मी वस्तुमान काढू शकतो का? होय, आपण काढू शकतो. पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः एकदा प्रयत्न करू शकता. तर घनता म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. त्यामुळे वस्तुमान म्हणजे घनता गुणिले आकारमान. आता मला खात्री आहे की तुम्ही ते करू शकता. त्यामुळे पाण्याची घनता, जी 1 ग्राम प्रति सेंटीमीटरचा घन असते, ती गुणिले विस्थापित पाण्याचा आकार म्हणजे 10 सेंटीमीटरचा घन आहे, त्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला मिळतं 10 ग्राम. त्याच्यामुळे पाण्याचं वस्तुमान आपल्याला मिळेल 10 ग्राम्स.
आणि जे दगडाच्या वस्तुमानापेक्षा कमी आहे, कारण की दगडाचं वस्तुमान किती आहे? 50 ग्राम. आणि याच्यावरून सिद्ध होतं की प्लावक बल त्याच्याचमुळे कमी आहे आणि त्याच्याचमुळे ही वस्तू खाली बुडते आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा वस्तू तरंगतात तेव्हा आपण असं म्हणू शकतो की वजन हे प्लावक बलाएवढं असतं, जे विस्थापित द्रवाच्या वजनाइतकं असतं. आणि म्हणून जेव्हा वस्तू तरंगत असतात तेव्हा विस्थापित द्रवाचे वस्तुमान वस्तूच्या वस्तुमानाइतकं असलं पाहिजे. दुसरीकडे जेव्हा वस्तू बुडत असतात तेव्हा काय होतं? जेव्हा वस्तू बुडतात तेव्हा वस्तूचं वजन प्लावक बलापेक्षा जास्त असतं. त्यामुळे हे वजन या वजनापेक्षा जास्ती असतं. पण वस्तू पूर्णपणे बुडालेली असल्यामुळे यावेळी आपण असं म्हणू शकतो की त्यांचं आकारमान समान असलं पाहिजे. त्यामुळे यावेळी आपण असं म्हणतो की विस्थापित द्रवाचं आकारमान वस्तूच्या आकारमाना एवढं असतं. पण नक्कीच या सूत्रांना पाठ करू नका, कारण यामुळे गोंधळ होऊ शकतो. त्याऐवजी नेहमी तर्क वापरून या निष्कर्षांपर्यंत पोहोचा. प्रथम घनता तपासा, मग वस्तूच्या स्थितीनुसार योग्य संबंध वापरा.